पाहत आहोत जनकार्य न्यूज, जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारं एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज। उत्तम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली आरपीआय युवक आघाडी रस्त्यावर आरोग्य केंद्राच्या कारभाराला युवक आघाडी जिल्हाध्यक्ष अविनाश शिंदे यांचा घेराव। रुग्णांची उद्धट वागणूक, तपासण्यांमध्ये टाळाटाळ आणि उपचारातील दिरंगाई हे प्रकार आता सहन केले जाणार नाहीत असा ठाम इशारा देत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट युवा आघाडीने कसबा सागाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर जोरदार आंदोलन छेडले। हे आंदोलन जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे दादा यांच्या मार्गदर्शनाखाली झाले। गेल्या काही दिवसांपासून आरोग्य केंद्रात रक्त तपासणी न करणे, उशिरा आलेल्या रुग्णांना केस पेपर न काढता परत पाठवणे, औषधे नाहीत असे सांगणे आणि रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांशी उद्धट भाषेत बोलणे अशा तक्रारी सातत्याने समोर येत होत्या। त्यातच केंद्राच्या कार्यक्षेत्रातील 7 गावात दूषित पाण्यामुळे कावीळसह इतर साथीचे आजार डोके वर काढत असतानाही प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप होता। याच पार्श्वभूमीवर काल युवा आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष अविनाश शिंदे यांच्याशी संपर्क साधला। परिस्थितीची गंभीरता ओळखून शिंदे तात्काळ कसबा सागाव येथे दाखल झाले। आरोग्य केंद्रासमोर कार्यकर्त्यांसह ठिय्या मांडत त्यांनी अधिकाऱ्यांच्या निष्काळजी कारभारावर थेट बोट ठेवले। यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वसुंधरा देशमुख व कर्मचाऱ्यांना जाब विचारण्यात आला। रुग्णसेवा ही तुमची जबाबदारी आहे, उपकार नाहीत अशा शब्दात शिंदे यांनी अधिकाऱ्यांची कानउघडणी केली। अचानक झालेल्या आंदोलनामुळे काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले। सामान्य नागरिकांना सन्मानाने व वेळेत उपचार मिळाले पाहिजेत, अन्यथा आरपीआय युवा आघाडी गप्प बसणार नाही असा स्पष्ट इशाराही यावेळी देण्यात आला। आंदोलनानंतर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर देशमुख यांनी झालेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त करत पुढील काळात रुग्णसेवेत कसूर होणार नाही असे आश्वासन दिले। या आंदोलनात नागेश कांबळे, गंगाधर कांबळे, धोंडीराम कांबळे, वैभव कांबळे, विनोद कांबळे, धनाजी हेगडे, राहुल कांबळे, अनिकेत कांबळे यांच्यासह आरपीआय युवा आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। भाषा रुग्णांच्या बरोबर ऐकली जाणार नाही आणि रुग्णांच्या बरोबर व्यवस्थितच बोलायचं। मी मगाशी पण त्यांना सांगितलंय, तुम्ही नव्हता तिथं जेंट्स डॉक्टर असतात नाही, रस्त्यावर बसवलं असतं तिथं रस्त्यावर। त्या आमच्या बहिणीसारखे आहेत, त्यामुळे मला काही करता येणार नाही। इथून पुढे आम्ही काय चुकलं इथून मागे त्याच्यासाठी आम्ही सगळे माफी मागतो। मी कुटुंब प्रमुख म्हणून सर्वांची माफी मागते। झालं की डॉक्टरांनी माफी मागितलेली आहे। इथून पुढे त्यांनी तसं काय होणार नाही। त्यांनी वेळ पाळा आणि अहो ते सांगतो आम्ही। जनकार्य न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।